नांदगाव शहरात चोरीचे सत्र वाढले त्या संदर्भात दोन पोलिसांची मिळून एक टास्क फोर्स टीम तयार करून टीम सर्व घटनांवर आणि उपाययोजनांवर काम करणार। बैठकीत डीवायएसपी बाजीराव महाजन यांनी सांगितलंय। आमदार सुहास कांदे यांच्या सूचनेनुसार नांदगाव येथे आमदार निवास आणि शासकीय अधिकारी, व्यापारी वर्ग तसेच नागरिकांची बैठक संपन्न झाली आहे। नांदगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे सत्र वाढले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांनी तातडीने पोलीस विभाग तसेच व्यापारी व नागरिकांची बैठकीचे आयोजन केलं। या बैठकीस अंजुमताई सुहास कांदे, युवा सेना जिल्हा प्रमुख फराहान दादा खान, नांदगाव शहराचे नगराध्यक्ष सागर भाऊ हिरे, अप्पर पोलीस निरीक्षक डीवायएसपी नांदगाव, मनमाड शहराचे पोलीस निरीक्षक, एलसीबीचे पोलीस निरीक्षक, संबंधित अधिकारी, शहरातील व्यापारी बांधव, नागरिक उपस्थित होते। या बैठकीत विविध व्यापारी व सामान्य नागरिकांनी आपले अनुभव पोलीस अधिकाऱ्यांकडे बोलून दाखवले। यावेळी अंजुमताई कांदे, फराहान दादा खान यांनी पोलीस विभागाने तात्काळ दखल घेत उपाययोजना करावी अशा सूचना केल्या। नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव पोलीस प्रशासनाने जनतेच्या सुरक्षिततेसाठी हलगर्जीपणा न करता पाऊल उचलावे तसेच आलेल्या नागरिकांच्या तक्रारी दाखल करून घ्याव्यात अशी सूचना केल्या। अप्पर पोलीस निरीक्षक श्री संधू साहेब यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला यावेळी अधिक लक्ष घालण्याच्या सूचना केल्या असून तसेच स्वतःही संपूर्ण परिस्थितीवर काम करणार असल्याचं, आपल्याला लवकरच योग्य ते सुरक्षित वातावरण निर्माण करून देणार असल्याचं आश्वासन दिले। यानंतर फरहान दादा खान, सागर भाऊ हिरे यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गावातील चोरी झालेल्या घटनास्थळी भेट दिली आहे व नागरिकांशी चर्चा केली आहे। पाऊस उसळ घेऊन घराकडे निघलो, बहिरी मार्गाच्या संतारला समोरून माझ्या पुढे आला, माझा गाडी आली आणि एक जण मागून उतरला, चाकू लावला मला, पटकन नाक्या मी 1 मिनिट चाय आमच्या करून गेली वर्ष खिस टाकले। हा चाकूवाला लगेच उडून मारून त्याच्या गाडीवर बसला, रिटर्न गाडी आवरून मला रोडने गेली। मी गंगाधरी पण त्याचा फाटल्या कॅमेऱ्यात आलेली त्याला दाखवलेली अजून त्या तपासणी जे काही गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे ओपन करण्यासाठी लोकल पोलीस प्लस एलसीबीची आपण याच्यामध्ये एक टीम खास याच्यासाठी वापरू आणि मी माझ्या डिव्हिजनमधून जे आपल्याकडे जे 6 पोलीस स्टेशन आहेत तिथून प्रत्येक ठिकाणचे 2-2 पोलीस आपण काढून एक सेपरेट नांदगावसाठी टास्क फोर्स तयार करू असं या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, जेणेकरून ते लोक 100% हे गुन्हे उघडकीस आणण्याकरता आपल्याला मदत करतील। निश्चितपणे येणाऱ्या या 15 दिवसामध्ये आपल्याला या कामकाजामध्ये सुधारणा झालेली दिसून येईल। अण्णासाहेबांच्या तातडीच्या प्रयत्नांनी ही आजची बैठक आपण आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये ज्यांच्याकडे चोरी घरफोडी झाली असेल किंवा काही प्रकार घडले असेल त्यांनी आपल्या ज्या भावना आहेत त्या प्रशासनापर्यंत या मीटिंगच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत। त्या सगळ्याच गोष्टी मी इथं आता लिहून घेतलेल्या आहेत। निश्चितपणे प्रशासनामध्ये काम करताना काही गोष्टीची अडचण नक्की असते। आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं, काही गोष्टी मला कॅमेऱ्यासमोर नाही बोलता येणार, प्रकारसाठी वेगवेगळी योजना केलेली आहे। आता मालेगावामध्ये ईबी पेट्रोलिंग सिस्टम आपण चालू केलं आहे। तुम्ही सांगता की रात्री गाडी फिरत नाही, त्याच्यासाठी आम्ही चौक चौकातला QR कोड लावले आणि त्या QR कोड स्कॅनिंग झाल्यानंतर आम्हाला रिपोर्ट जनरेट होत आहे आणि डेली आम्ही मालेगाव कॅम्प जे एरिया आहे तिथल्या चोरीचं प्रमाण आहे तिथे आपण हे सिस्टम चालू केलं आहे। नांदगावसाठी पण मी चालू केलं। आदरणीय SP साहेब सोबत बोलणार आहे। आज जे आपण मीटिंगमध्ये विषय काढले त्याच्यामध्ये मला असं दिसतं आहे की बरेचसे प्रकरण असे आहेत त्याच्यामध्ये आपण 10-15% एफर्ट टाकला तर ते नक्कीच होऊ शकते। कुठेतरी CCTV कॅमेरा उपलब्ध आहे, कुठेतरी आपल्या इकडे लोकांना ह्युमन इंटेलिजन्स आहे, कोणी केलं आहे कोणी केलं आहे, तर याच्यावर केस फाईल करावा मी घेणार आहे। आणि तुम्ही सांगितलं की मागच्या 6 महिन्यामध्ये परिस्थिती खूप खाली पडली आहे, तर ते जे मागच्या 6 महिन्याचे जे काही केसेस आहेत त्याचे केस फाईल लावा घेऊ आणि जे केसेस आपण होऊ शकतात त्याचे नक्कीच होईल। याचे पुढे सांगणार आहे की माझे जे काही इथे पर्सनल आलेले आहेत ते मॅन पॉवरचं काम करतात
मॅनपॉवर आपले ग्रामीण भागामध्ये कुठेही जास्त नाही. आपण फुल 100% कॅपॅसिटीने काम करतोय आणि प्रत्येक पोलीस स्टेशनची तर तुम्ही 100% एफर्ट दिला की नाही. एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव.